ती सुष्मी म्हसाड झाली खाऊ खाऊ. ज्या वेळेला शिंदे गटात याच्यात गेली होती ना उबाटा सेनेत, त्यावेळेला तिची तब्येत बघा काय होती ना. आता बघा तिचे गाडगे मडकेन तिचं थोबाड खाऊ खाऊ मसाड झाली फुकटचं. स्वतः काय करती, कला केंद्र चालवती. अल्पवयीन मुली ही तिथं पाठवती आणि हिनी अत्याचाराविरोधात बोलावं होय. हिला अधिकार आहे तो. फक्त राजकारणासाठी त्या बाईला तुम्ही पुढे करता. ही बाई म्हणती, आणखी एक मुद्दा मला तिच्यावर बोलायचा, नंतर जरांगेवर घेऊ. ही बाई म्हणती की तुम्ही गिरीश महाजनलाच का पुढे घालताय. मग जर गिरीश महाजन परिपक्व असतील तर तुम्ही राजीनामा द्या शिंदेंनी आणि फडणवीस साहेबांनी, आणि गिरीश महाजनला मुख्यमंत्री घोषित करून टाका. बरं मग ही म्हणते की बाबा ते शब्द बोलले नाहीत. तुझा उद्धव बोलला का, तुझा उद्धव बोलला, तुझा उद्धव का तुला पुढं करतोय. भातवाडीवाणी तोंड तुझं. तुझा उद्धव तुला का पुढं करतोय. तुझा उद्धव बोलला का. तू बोलती ना शब्द काढ. कोण म्हणतं शब्द काढला नाही. काय तुझ्या पुढे येऊन त्यांनी बोलायचं होतं. जे बोलायचं ते बोललेच. जे बोलायचं ना ते बोलतच आहेत ती लोक. पण तुम्ही लोकांनी काय करणं लावलं रे. याही घटनेचं तुम्ही भांडवल केलंय. बंगालच्या घटनेचंही काय बघा. तो राकेश टिकेती काय म्हणतो तिकडं बघा. राकेश टिकेतीचा एक व्हिडिओ बघितलाय मी आज. तो बोलतोय की ममता दीदीच्या सरकारला पाडण्यासाठी आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी इतकं त्यांनी अख्ख्या देशात मध्ये धिंगाणा घालण्याला लावला. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की देशाला संविधान लागू आहे, संविधानाप्रमाणे होईल. हे राकेश टिकेतीचं स्टेटमेंट आहे. राकेश टिकेती माध्यमांसमोर बोलताना बोलतोय की त्या ममता दीदीचं सरकार पाडायचं, यांना तिथं राष्ट्रपतीला राजवट लागू करायची, म्हणून यांनी त्या घटनेला एवढं देशभर नाही का पसरवलं. काय गरज आहे म्हणतो त्या घटनेचा एवढा तीव्र निषेध करायची. जे काय होईल ते कायदेशीररित्या होईल. मग जर बंगालमध्ये कायदेशीररित्या होईल तर इथंही कायदेशीररित्या होईल. मी राकेश टिकेतीच्या याचं समर्थन करतच नाहीये, पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार कसे तुमचे स्टेटमेंट देताय. अरे तुम्ही या घटनांना राजकीय रंगरूप का देता. त्या व्यक्तींना सजा झाली पाहिजे तर हीच भूमिका का नाही तुमची. त्याच्यावर तुम्ही सरकारला कशाला मध्ये घुसडवता. तुमची प्रामाणिकपणे जर भूमिका आहे ना की त्या पीडितांना न्याय मिळायला पाहिजे, मग तुम्ही त्याच विषयावर बोललं पाहिजेत ना. नाही, तुम्ही काय करता. तुम्ही इतक्या नालायक. ही सुष्मिता इतकी भंगार तुम्हाला सांगते, मडक्या तोंडाची ना. हिचं तोंड पाहिलं की असं वाटतं सिमेंट घेऊन प्लास्टर करावं हिच्या तोंडाचं. भंगार बाई. भंगार बाई. हिच्याबद्दल म्हणजे बोलणं म्हणजे लय चुकीचं. पण हिचं ना नाटक बघितलं ना की तळपायाची मस्तकात जाते हो. खोटे खोटे आरोप करताय तुम्ही सत्ताधारी पक्षातल्या पदाधिकाऱ्यांवर. तुम्ही खोटे खोटे आरोप करताय. कोणती पत्रकार म्हणती की मला त्यांनी असं बोललं. त्यांनी बोललंय ना, त्यांची क्लिप व्हायरल कर ना. कुठं बोललेत तुला ते बोललेत ना. कोण आहेत ते. त्यांचा उद्या राजीनामा तर अख्खा महाराष्ट्र मागेल. आणखी उगाच काहीतरी सरकारला धाऱ्यावर धरायचं, त्यांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना काहीतरी नाही का बदनाम करायचं, सरकारला बदनाम करायचं, म्हणून काहीही उचलायचं आणि बोलायचं. आणि माध्यमं पण अशा गोष्टींना उचलून धरता का बरं. ज्या वेळेला सर्वसामान्य एखाद्या महिलेची विषय असतो त्यावेळेला तुम्ही लोक का नाही माध्यम पण उचलून धरते. त्यावेळेला तुम्हाला मी कितीतरी जणांना फोन करते, दादा या ठिकाणी अशी गोष्ट झाली. दादा त्यावेळेला तुम्ही बोलता नाही बाईट लागणार नाही ताई. नाही ताई लागणार नाही ताई. का नाही नाही, हा विषय फार महत्वाचा आहे. त्यावेळेला तुमच्या माध्यमांना सुद्धा कोणते विषय महत्वाचे असतात माहिती का. नाही अजित पवार आलेले पुण्यामध्ये ताई, नाही सुप्रिया सुळे आलेली ताई, लागणारच नाही ताई आज तो विषय. मी स्वतः कितीतरी माध्यमांना फोन करते, दादा पुण्यात अशा महिलेवर असं झालेलं आहे, प्लीज तिचं बघा ना. की मला ही उत्तरं मिळत आहेत. आणि खोट्या केस तुम्ही उचलून धरता. वा रे वा. पत्रकारिता हा देशाचा चौथा स्तंभ मानला जातो याला. आणि काय करून ठेवलं तुम्ही. कुणाकडे जायचं न्याय मागायला.
जिथं तुमच्या वरती बंडल पाठवल्या जातील पत्रकारांच्या सुद्धा संपादकांना, त्यावेळेला तुम्ही त्या लोकांना उचलून धरता. एखाद्या अर्ध्या ज्या वेळेला तुम्हाला टीआरपी पाहिजेत असती किंवा समोरच्या माणसाकडनं तुम्हाला पैसे पाहिजे असतात, त्यावेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला उचलून धरता, विरोधी व्यक्तीला, की याला उचलून धरलं म्हणजे तुम्हाला इकडून बरोबर बंडल येणार आहे, तिची परत वाईट घेऊ नको, जसं माझ्या बाबतीत केलं. मला फोन करून करून बोलावलं, त्यावेळेला फोन करून करून बोलावलं. ज्या वेळेला तिकडून शरद पवार आणि पोते पाठवले यांच्या संपादकांना, तेव्हापासून माझे बाईट घेणं बंद. एकमेव फक्त चॅनल आहे ज्यांनी माझे बाईट घेतले, जय महाराष्ट्र चॅनल, ज्यांनी वारंवार मला फोन करून सुद्धा सांगितलं की ताई तुम्ही तुमचं एक छोटासा व्हिडिओ बनवून पाठवा, आम्ही लावतोय, या विषयावर तुम्ही तुमचं मत मांडा, आम्ही प्रसारित करतोय. परंतु बाकीच्यांनी मात्र बंडल आलेली होती. त्यांचा दोष नाही, पत्रकारांना मी अजिबात बोलणार नाही, पत्रकार बांधव माझे खूप चांगले आहेत. वरून ऑर्डर आल्यानंतर मात्र त्यांना त्या पद्धतीत काम करावं लागतं. ते काय कामगार चावते शेवटी. इतकं भयानक चालू आहे ना, इतकं भयानक की कुठं न्याय मागायला जायचं सांगा, कुठं न्याय मागायला जायचं. भयंकर प्रकार चालू आहे जो आहे तो, आणि याला आळा बसला पाहिजे. त्याच्यासाठी आम्हा महिलांना खंबीर होणं फार गरजेचं आहे. आता आमचं संरक्षण आम्हीच केलं पाहिजे. याला खरं सांगते मी, याला जबाबदार आहे ना ते पोलीस प्रशासन. मी मान्यच करते ही गोष्ट. याला जबाबदार सरकार नाही. सरकार म्हणत नाही कुणाची गुन्हे दाखल करून घेऊ नका म्हणून, अजिबात नाही. कुठलं सरकार म्हणत नसतं. हेच काय मी कुठल्याही सरकारचं सांगते. हा, जर त्या एखाद्या पीडितेच्या मागे जर एखादं राजकीय काही असेल ना, तर कदाचित ते सरकार म्हणेल, हेही मी मान्य करेल. जर तो ज्याने अन्याय अत्याचार केलाय त्या महिलेवर किंवा मुलीवर, तो व्यक्ती जर त्यांच्या पक्षाचा असेल तर कदाचित कुठेतरी दबाव येऊ शकतो. परंतु सर्वसामान्य ठिकाणी नाही होते असं. हे मग काय करतात पोलीस प्रशासन, हे चौकीतल्या चौकीत मिटवायचं काम करतात. जिच्यावर अन्याय झालेला असतो, अत्याचार झालेला असतो, तिला नाही का दम देऊ देऊ गप्प बसायला लावतात. आणि ज्यांनी केलेला असतो त्याला किती देतो सांग, मग दाबतो मी. असे प्रकार घडतात. हे माझ्या समोर मी बघितलेले आहे. 2 दिवसा अगोदर मला एक कॉल आलेला होता. मी अजूनही त्या कॉलची वाच्यता केलेली नाही. तो कॉल कुणाचा होता, तो कोण व्यक्ती आहे, याच्यावर सर्व होईल. मी ते वाच्यता कधीच करणार नाही. परंतु त्या कॉलने मात्र मी असं म्हणत नाही मी घाबरले, पण नर्वस झाले होते की काय आम्ही सुरक्षित आहोत का खरंच. काय करायचं महिलांनी, स्त्रीने काय करायचं मला सांगा. कुठं जायचं, कुणाकडे तिने न्याय मागायचा. हे बघा, मी पुन्हा एकदा सांगेल, सरकार कुणाचंही असो, आम्ही सुरक्षित कधीच नसणार आहे. आत्ता भाजपचं सरकार आहे, मग काँग्रेसच्या सरकारमध्ये काय रेत का. आत्ता भाजपचं सरकार आहे म्हणून भाजपच्या सरकारला दोषी ठरवायचं, भाजपच्या सरकारच्या माथी नाही का खापर फोडायचं. ह्याच्या अगोदरचं सरकार होतं तेव्हा मी समर्थन करत नाही रेपिस्ट लोकांचं, कधीच करणार नाही. सांगण्याचं तात्पर्य काय की ही लोक अगदी या एवढ्या संवेदनशील घटनेला सुद्धा, एवढ्या क्रूर घटनेला सुद्धा, की कुणालाही त्याचा राग यावा, या घटनेचं सुद्धा भांडवल करतायत ही लोक. ह्याचा त्रागा होतोय. ज्या वेळेला सुप्रिया सुळेला विचारण्यात येतं की बंगालमध्ये जी घटना घडली आहे डॉक्टर मॅडम त्या ताईसोबत, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे, त्यावेळेला ते म्हणते नाही ममता दिदींचं सरकार आहे, संवेदनशील सरकार आहे, ममता दिदी योग्य तो न्याय देतील. ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या घटनेबद्दल बोलण्यात येतं त्यावेळेला काय बोललं जातं, काय आहे यांची उत्तर की सरकार जबाबदार आहे याला. म्हणजे जिथं तुमच्या सोयीनुसार तुमचं सरकार असेल तर तिथं तुम्ही सौम्य तुमची भाषा वापरता तुमच्या सोयीप्रमाणे. जिथं विरोध असेल तिथं तुमची भाषा अशी असते. मला सांगा कालचा प्रकार होता काय बदलापूर मधला, किती निंदनीय प्रकार होता, किती घाणेरडा प्रकार होता कालचा, की खरं त्याचं कुणीच समर्थन करू नये असा प्रकार तो कालचा होता. भयंकर घाणेरडा, भयंकर प्रकार होता, घाणेरडा प्रकार होता. आणि त्या प्रकारामध्ये तुम्ही तुमची पोळी भाजून घेता, तुम्ही अशा पद्धतीमध्ये घाणेरडं तुमचं राजकारण आणता
थू आहे तुमच्यावर. विरोधी पक्ष तुमच्यावर खरंच थू आहे. काय तर कोण एक पत्रकार आहे म्हणे, तिला म्हणे कोणतरी भाजपचे म्हेत्रे शिंदे गटाचे म्हेत्रे आहेत ते बोललेत. मला सांगा, मी त्यांचीही बाजू घेत नाही, कोणते म्हेत्रे काळे का गोरे मला माहिती नाही, परंतु कुठं म्हेत्रेंचं स्टेटमेंट आहे मला दाखवा. ऑन रेकॉर्ड कुठं आहे, कुठं आहे? त्या बाईनं नाही का काहीतरी सांगितलं आणि त्याच्यावर तुम्ही आंदोलन करताय त्यांना. म्हणजे जिथं तिथं तुम्ही फक्त तुमची पोळी भाजून घेताय. घाणेरडे लोक आहात तुम्ही.